ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील स्वामी समर्थांची उपासना चिंतन या चौथ्या भागातील प्रकरण 4 भक्ती तो कठीण याचा भाग पहिला. नाठाळ, सावध, दक्ष, कुलीन असे घोड्याचे 4 प्रकार मानले जातात. नाठाळ घोड्याला वाटेल तेवढं मारा, तो जागचा हलणार नाही. सावध घोडा 4-2 फटके दिले की भीतीनं का होईना जागचा हलतो, चालू लागतो. तिसरा प्रकार दक्ष घोड्याचा. बाजूला चापकाचा आवाज काढला तरी तो भानावर येतो, चालू लागतो. आणि चौथा कुलीन घोडा. तो घोडा उपजत शहाणा असतो. त्याला केवळ इशारा करायचा अवकाश तो धावायला लागतो. मालक खुश होईल अशी त्याची चाल असते, ऐट असते. खरं तर मालक अशा गुणी घोड्याचं मनापासून कौतुक करीत असतो, त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतो. याप्रमाणे माणसाचेही 4 प्रकारात वर्गीकरण करता येतं. एक मूर्ख, दुसरा अज्ञानी, तिसरा ज्ञानी आणि चौथा बुद्ध. मूर्ख तो की कशाचाही विचार विवेक न करता वागतो, बोलतो. स्वतः दुःखी आणि इतरांनाही तो दुःखच देत राहतो. दुसरा अज्ञानी. आत्महित कशात आहे हे न कळणारा तो अज्ञानी. तो घमेंडखोर, ताठर असतो. माझं सर्व काही बरोबर असतं या अहंकारात तो जगत असतो. ज्ञानी तो की ज्याला आत्महिताचा विचार करता येतो. तो जिज्ञासू असतो. सारासार विचाराची त्याला सवय असते. आपलं जीवन उन्नत व्हावं, प्रगत व्हावं यासाठी तो जागृत असतो. प्रसंगी इतरांचाही तो आधी विचार करतो. स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही सुख, समाधान, आनंद देण्याची त्याची वृत्ती असते. आणि चौथा बुद्ध. तो नेहमीच शांत, समाधानी, तृप्त असतो. काम, क्रोध, मद, मत्सर त्यानं जिंकलेले असतात. दया, क्षमा, सत्य, आर्जव या गुणांनी त्याचं वर्तन समृद्ध झालेलं असतं. तो परोपकारी असतो. सर्वांना हवाहवासा वाटत असतो. अगदी याप्रमाणेच गीताकारांनी भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. गीताकारांना अभिप्रेत अर्थ शोधावयास हवा. ज्याच्या जीवनात कुणाचंही प्रेम मिळालेलं नाही, कुणाचाही आधार, सहानुभूती मिळालेली नाही, म्हणूनच जो सदैव व्यथित राहिलेला तो आर्त. आता या दुःखातून मला कोण सोडवेल? केव्हा कशी माझी सुटका होईल? याच एका व्यथेनं तो ईश्वराला शरण जातो. केविलवाणेपणानं त्या भगवंताला साकडं घालतो. प्रार्थना करतो तो आर्त. जिज्ञासू तो की ज्याला सत्याचा शोध घ्यायची तीव्र लालसा आहे. या जीवनात खरं काय आहे? सुख की दुःख? शाश्वत काय, अशाश्वत काय आहे? माझं खरं रूप कोणतं आहे? या विश्वाचंही सत्य स्वरूप नेमकं काय आहे? अशा चिंतन मननाने अस्वस्थ झालेला, शोध घेण्यात रमलेला तो जिज्ञासू. भ्रम दूर सारावा, असत्य टाकून द्यावं यासाठी तो वाटेल ते परिश्रम करायला तयार असतो. अर्थार्थी हा भक्ताचा 3रा प्रकार. सर्वसाधारणपणे अभ्यासक सांगतात अर्थार्थी म्हणजे धनमानासाठी धडपडणारा. त्याच एका अपेक्षेनं भगवंताला प्रार्थना करणारा. पण अर्थार्थी याचा हा फार उथळ वरवरचा अर्थ झाला. जे जीवन आपण जगतो आहोत त्याचा नेमका अर्थ काय हे जाणू इच्छितो तो अर्थार्थी. माझ्या वाट्याला आलेल्या या ताणतणावापासून मी कसा मुक्त होईन? चिंता, व्यथा, बंधनं यांचं नेमकं कारण शोधून त्यापासून मुक्त कसा होईन? या जीवनात श्रेय काय आणि प्रेय काय याचा अर्थ जो शोधतो तो अर्थार्थी. वाट्याला आलेल्या जीवनाला अर्थवत्ता
कशी प्राप्त करून देता येईल याचा शोध बोध घेतो त्याला अर्थार्थी म्हणायचं. आणि ज्ञानी तो ज्यानं जीवनाचं परमरहस्य जाणलं आहे. एक ईश्वरी सत्ता या समग्र विश्वात विलसत आहे, चैतन्य रूपानं नांदते आहे. ते चैतन्य माझंच स्वरूप आहे हे जाणून जो प्राप्त परिस्थितीत शांत, तृप्त, समाधानी जीवन अखंड एकसारपणानं जगतो तो ज्ञानी. परमात्म्याला आपल्या माध्यमातून सतत प्रकट होऊ देणं एवढंच त्याचं काम असतं. तो साक्षी तत्वानं स्वतःकडे, विश्वाकडे पाहत असतो. त्याला काही प्राप्त करून घ्यायचं नसतं. निर्भय, निश्चिंत, निवांत बनून तो फक्त भगवंताची लीला पाहत असतो. ती पाहण्यात, अनुभवण्यातच त्याला कृतार्थता वाटत असते. अशांतता, अस्थिरता, चंचलता त्याच्या जीवनातून पूर्णपणे नाहीशी झालेली असते. जो खऱ्या अर्थानं शोधपूर्ण जीवन जगत असतो तो ज्ञानी. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. हरि ओम तत्सत.